फुलांपासून वेगळा होत नसतो त्याचा गंध, अगदी तसेच जुळले आहे तुझे माझे अनुबंध. कधी मोगरा, कधी चाफा, कधी होतोस पारिजात. माझ्या प्रेमाची जाईजुई फुलेल का रे तुझ्याही अंगणात. हॅलो. निकिता, हां सर. हा बुके कोणी पाठवलाय? सर तो बुके ना सर्व्हिसवाल्यांकडून आलाय. त्यांनी नाव नाही सांगितलं, सरप्राईज बुके दिलाय. ओके. याआधी पण एकदा असा सरप्राईज बुके आला होता. कोण पाठवत असेल हे बुके? हँडरायटिंगही सेम आहे. कोण असेल? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग कावेरी. हे बघ, मला बोलवायचंच होतं तुला. एका प्रोजेक्ट बद्दल बोलायचंय तुझ्याशी. कावेरी, काय ग, चेहरा का असा पडलाय तुझा? काय झालं? ते मला हे बघ कावेरी, तू जसं माझं मन ओळखू शकतेस ना, तसं मीही तुझं मन ओळखू शकते. काय झालं बाळा, सांग ना. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. अगं मग बिनदिक्कत बोल, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मला म्हणाला होतात ना, तुझं गावाकडचं घर तुला परत मिळवून देईन म्हणून. अगं मी नक्की मिळवून देईन, विश्वास ठेव माझ्यावर. मी शब्द दिला ना तुला, अजिबात चिंता करू नकोस. नाही, तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण मला असं विचारायचं होतं की ते घर तुम्ही मला लगेच मिळवून देऊ शकता का? लगेच म्हणजे? उद्या परवा. उद्या परवापर्यंत? कावेरी, काय झालंय नक्की? विषय असा आहे ना की आत्ता तात्यांचा फोन आला होता आणि मलाही आत्ताच कळतंय की आम्ही आतापर्यंत आजीचं घर समजून ज्या घरी राहत होतो ना, ते घर माझ्या आजीचं नाहीये, आजीच्या भावाचं आहे. म्हणजे आजोबांनी ते घर आजीच्या भावाच्या नावावर केलंय आणि आता त्यांना त्यांचं घर परत हवंय. त्यामुळे ते आम्हाला लगेच घर सोडून जायला सांगतायत. म्हणजे आईचं जे घर आहे ना, ते जर मला परत मिळालं तर सगळे तिकडे राहू शकतील. म्हणून मी म्हणत होते की तुम्ही हो कावेरी, आधी ऐक माझं, आधी ऐकून घे. पहिल्यांदा शांत हो, एकदम शांत हो. हे बघ, मी जेव्हा तुला शब्द दिला होता ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की थोडा वेळ असेल आपल्यापाशी, पण मी काही चौकशी केली नव्हती. पण तुझा असा हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल तर काही हरकत नाही, मी चौकशी करते, मिळेल, होऊन जाईल. थँक्यू सो मच मावशी. मॅडम थँक्यू. मी तात्यांना लगेच फोन करून कळवते, ते काळजी करत असतील. ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हॅलो, नमस्कार जयराम, मी रत्नमाला मोहिते बोलते. हो मॅडम, बोला ना. अरे, काम होतं तुझ्याकडे.
मी आता गुहागरला गेले होते आणि तिकडे मी एक जमीन पाहिली. तिथे तुझ्या कंपनीचा बोर्ड पाहिला मी. तू काय रिसॉर्ट बांधतोयस का तिकडे? हो म्हणजे प्लॅन तर होता रिसॉर्ट बांधायचा, घेऊन ठेवली जागा. मग आता बघू कधी मुहूर्त निघतोय ते. ऍक्च्युली मला ती जमीन हवी आहे. म्हणजे ज्या किमतीला तू विकत घेतलीस ना त्याच्या 1.5 किंमत देईन तुला मी. आणि तू गुहागरमध्ये दुसरी जमीन बघ रिसॉर्ट बांधायला. हवं तर मी मदत करेन तुला. अहो मॅडम काहीच हरकत नाही, आणि मी तुमच्या शब्दाबाहेर कसं जाणार. थँक्यू. आता निश्चिंत झाले मी. फक्त प्रॉब्लेम एक असा आहे की ती जागा माझ्या एकट्याच्या नावावरती नाहीये. ज्या कंपनीच्या अंडर आम्ही ती जागा घेतली आहे त्यात राजवर्धन सुद्धा पार्टनर आहे. त्यामुळे कागदावरती त्याच्या सुद्धा सह्या लागतील ना. काय? राजवर्धन तुझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तुझा पार्टनर आहे? हो का, तुम्हाला काही बोलला नाही का तो? नाही ऍक्च्युली अरे नाही, तो बोलला असेल मला, नक्की बोलला असेल. पण काय ना, कामाच्या गडबडीत कदाचित मीच विसरले असेल. ठीक आहे, मी राजवर्धनशी बोलते. हं? ओके, पुढे काही ठरलं तर सांगा, मी येईन सह्या करायला. हो, थँक्यू सो मच जयराम. ओके बाय. राजवर्धन एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पार्टनर आहे आणि ही गोष्ट मला माहित नाही. हा बाय बोल. तात्या एक आनंदाची बातमी देऊ का तुम्हाला? सांग ना बाय. आता काळजी करायचं काहीही कारण नाही, कारण आपलं घर आपल्याला परत मिळतंय. बाय काय सांगतेस? हे बघ, हे असं कोड्यात बोल नकोस हा. जे काय असेल ना ते उलगडून सांग. आणि इतक्यात कसं मिळेल घर? अहो, कसं मिळणार आहे, का मिळणार आहे ते काही मला माहित नाही, पण ज्या व्यक्तीने मला शब्द दिलाय ना ती व्यक्ती शब्द मोडणार नाही याची खात्री आहे मला. हाय, मे आय कम इन? हे कम इन, प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. ते रिब्रँडिंग कॅम्पेनचं प्रेझेंटेशन कॅरी केलंय मी. मला असं वाटतं तुम्ही एकदा बघून घ्या. कट. पण मी बघून काहीच होणार नाही. हे आईला आवडणं गरजेचं. इथे सगळं तिच्या आवडीने करत. सो बेटर वे, तू हे प्रेझेंटेशन आईला दाख. ओके फाईन. तुम्ही पण येता का प्लीज? राज, काकी, बरं झालं तुम्ही चालात. आता आम्ही तुमच्याकडेच येत होतो. हो का? बस ना. सानिया रिब्रँडिंग कॅम्पेनचं प्रेझेंटेशन घेऊन आली. बस ना. ठीक आहे, सांग काय, बघू काय प्लॅन आहे तुझा. सो कॅम्पेन रिब्रँडिंग करताना आपण परत एकदा मुळाशी जाऊन आपण आपली संस्कृती आणि परंपरा कशी जपतो इथून सुरुवात करूया. सो आपला जो काही थॉट आहे हे सगळं असं आहे. काय वाटतंय तुम्हाला? नाही, खरंच छान आहे, म्हणजे इम्प्रेसिव्ह आहे. फक्त मला असं वाटतं एकदा कावेरीला दाखवून घे.
मग आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. हं? ओके चालेल. येऊ मग मी. अहो एक्सक्यूज मी. राजवर्धन, मी आता तुझ्या मित्राशी त्या जयराम जहागीरदारशी बोलत होतो. तू काय त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये पार्टनरशिप केलीस? हो. का? का म्हणजे असा प्रश्न कसा विचारू शकतोस मला तू? राजवर्धन, तू एक वेगळा बिझनेस सुरू करतोयस, कोणाबरोबर तरी पार्टनरशिप केलीस कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये, आणि ही गोष्ट मला बाहेरून कळावी. तुला मला सांगावंसं नाही वाटलं? त्यात काय सांगायचं? म्हटलं माझा इंडिपेंडेंट एक छोटासा बिझनेस सुरू करू. आता तुला नाही सांगितलं कारण तिथेही तू मला तुझ्या सो कॉल्ड संस्कृती आणि परंपरेची कास वगैरे धरायला लावली असतीस. म्हणून म्हटलं नकोच, आधी तो बिझनेस तुझ्या रूल्स अँड रेग्युलेशन शिवाय सक्सेसफुल करून दाखव. मग तुला आपोआपच कळेल की तुझ्या संस्कृती आणि परंपरेमुळेच सक्सेस मिळतो असं नाही. ठीक आहे, हरकत नाही. नाही, तू एक स्वतःचा व्यवसाय करतोयस, मला आनंदच आहे, खरंच आनंद आहे. बरं, मला तुझ्याशी आणखी एका विषयावरती बोलायचं होतं. ते म्हणजे मी आता गुहागरला गेले होते ना, तेव्हा मला असं जाणवलं की आपल्या गावात आपलं एक छोटंसं टुमदार घर असावं. आणि घर मी पाहिलंय, मला खूप आवडलंय ते. काय झालंय की ते तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन बिझनेससाठी जी जमीन विकत घेतली ना, त्या जमिनीवरती ते घर आहे. म्हणजे मी त्या जयरामशी बोलले, तो तयार झालाय ते घर मला द्यायला. तर ते घर मला हवंय. जयराम तयार झाला. गुड. माहेरच्या चहाचा बिझनेस तू तुझ्या पद्धतीने करतेस, माझ्या पद्धतीने मला करू देत नाहीस. आता मी माझ्या पद्धतीने माझं काहीतरी करतो, तर तेही तुलाच हवंय. ते घर मला हवंय, पण राजवर्धन, आपल्या आईच्या इच्छेखातर कुठलाही प्रश्न न विचारता ते घर तुम्हाला नाही देऊ शकत का? नाही करा. तुझ्या मुलाच्या इच्छेखातर तू तुझा हट्ट सोडलास नाही ना? मग तो माझा बिझनेस, तुम्ही माझ्या पद्धतीत मला हवा तसा कर. आणि ती जमीन, ते घर हे तुला कधीच देणार नाही. आलोच. मी तर कावेरीला शब्द देऊन बसले. तिने गावी येवाना फोनही केला असेल. आता काय करू? काय करू? कॉल करू की नको करू? करतेच. हॅलो, हॅलो, मी वैदेही बोलतेय. हा मॅडम, बोला ना.
तुमचा नंबर आहे सेव्ह माझ्याकडे. बोला, काही काम होतं का? ऍक्च्युली असं ऑफिशियल काही काम नव्हतं, जरा पर्सनल होतं. ओके ठीक आहे, तुम्ही आधी बोला तरी. ऍक्च्युली मला विचारायचं होतं, यावेळी ग्रीटिंगचं काय झालं हेच ना? हो, मला तेच विचारायचं होतं. आय नो हे बरोबर नाही असं विचारणं, बट मला नाही राहवलं म्हणून. इट्स ओके मॅम. पण मॅम, यावेळी ग्रीटिंगचं काय झालं ना मला खरंच नाही माहिती. म्हणजे सरांनी मला फोन करून विचारलं ग्रीटिंग बद्दल, त्यानंतर ग्रीटिंगचं काय केलं मला नाही माहिती. तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे माहिती काढू शकाल का? म्हणजे ते डस्टबिन मध्ये वगैरे ना. ओके, लेट मी चेक. वन्स अगेन थँक्यू. वेलकम. बाय. तुम्ही इथे? हाय. अगं तुझीच वाट बघते. काकीने तुला प्रेझेंटेशन दाखवायला सांगितलं. ये बस. अहो नाही, बसा तुम्ही. अगं बस बस, तुला प्रेझेंटेशन दाखवते. बस ना. सो रिब्रँडिंग कॅम्पेन मध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा वापर करू शकतो, जसं की मी तुला दाखवते. अगं त्यांचा वाद टोकाला गेलाय आणि तो पुतण्या खूप चिडलाय. म्हणतो आत्ताच्या आत्ता घर सोडा. कावेरी, ते आपलं घर विकलं नसतं ना तर खूप बरं झालं असतं असं वाटतंय मला. आता काय करायचं काहीच कळत नाहीये. बाय. सो या डन. हाऊ इज इट? प्रेझेंटेशन बघून झालं असेल तर रत्नमाला मॅडमनी तुम्हाला केबिन मध्ये बोलावलं. सानिया मॅडम, तुम्हाला नाही बोलवलंय, फक्त कावेरी मॅमना बोलावलं. तुम्ही चहा घेणार का? चालेल. यांच्यासाठी एक चहा सांग. हो. मी आलेच. अहो, तुम्ही इथे आहात का? अहो, तुम्ही कसला भारी सीन मिस केलाय माहितीये. मी आणि सानियाने आम्ही दोघींनी राजवर्धनला ब्रेकफास्ट करताना असं काही कोंडीत पकडलं ना, शेवटी स्वतःहूनच सानियाला म्हणाला ऑफिसला ये म्हणून. वा, म्हणजे आधी या घरात मानाचं स्थान आणि आता ऑफिसमध्ये सानिया करवी प्रवेश. तू ना सुनेला माहेरचा चहाची मालकीण करूनच सोडणार. आकांक्षा, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अहो, कौतुक माझं कसलं करताय? माझं कसलं कौतुक करताय तुम्ही? आपल्या सुनेचं कौतुक करा. पार्टीत जे काही त्याने घडवून आणलंय ना, मला या जन्मात जमलं नसतं. आदित्य जेव्हा आला ना आपल्याला सांगायला की मला लव्ह मॅरेज करायचंय, तेव्हा वाटलं नव्हतं एवढी हुशार पोरगी आणेल तो आपल्या घरात. नाही नाही, मुलगी स्मार्ट निघाली खरी. हो, एकदा अपमान काय झाला, त्या राजवर्धनची अशी बदनामी घडवून आणली तिने आणि लगेच ते रिब्रँडिंग का काय असं कारण देत ऑफिस मध्ये एंट्री सुद्धा मिळवली. नाही नाही, कमाल केली पोरीने. आणि तुम्ही
बसा एका कोपऱ्यात असं दारू ढोसत आणि रोजचे अपमान रिचवत आणि पचवत. रे मला कमी समजू नकोस हं? हे बघ, मॅच सुरू असताना जोपर्यंत कोणी जखमी होत नाही ना तोपर्यंत 12व्या प्लेअरचं महत्व कुणालाच नसतं. तो 12वा प्लेअर मी आहे. ओ, तुम्हाला ना वर्षानुवर्ष जे जमलं नाही ना ते माझी सून अशी 1-2 महिन्यात करून दाखवते की नाही बघाच तुम्ही. अहो ही तर अजून नुसती सुरुवात आहे. मी वाट बघते. माझ्या माथ्यावरचा हा आश्रिताचा जो शिक्का आहे ना तो पुसून या घरात मी रत्नमालाच्या तोला मोलाची कधी होते. आणि जेव्हा कधी असं सगळं घडेल ना त्या राजवर्धनला असं काही ऐकवणार आहे ना मी, शर्मेने अशी मान खाली घालून ना तो जमिनीत कुठेतरी गाडून घेईल स्वतःला. आणि तो दिवस फार दूर राहिलेला नाही आता.